सर्वांना नमस्कार. तर आज आहे संडे आणि आम्हाला जायचं होतं माझ्या मामांच्या घरभरणीसाठी. तर 2-3 दिवस आधीच त्यांचं आमंत्रण आलेलं होतं आम्हाला आणि पूजेचा टायमिंग होता 11 वाजेचा. पण शुभ्राच्या पप्पांना नेमकंच वेळेवर काहीतरी काम निघालेलं होतं, त्यामुळे त्यांना जावं लागलेलं होतं. मग त्यांना येता-करता 1 वाजून गेलेला होता. तर असं आम्हाला निघायलाच इथून 1 वाजलेला होता. तर शुभ्राच्या पप्पांना मी तेच सांगत होती, की थोडंसं लवकर आले असते तर आपण वेळेत पोहोचलो असतो पूजेला. पण असो. आणि तसं पण आज संडे आहे, तर संडेला नाशिकमध्ये खूप गर्दीच असते. त्यामुळे सिग्नल वगैरे तर असतातच. आणि मला माधुरीचे, आईचे, मावशांचे सारखे फोन चालू होते, की "तू निघाली की नाही? कुठपर्यंत आलीस?" पण मग आता काय करणार, वेळ तर झालेलाच होता. तर असो. ही आहे नाशिकची साधना मिसळ. तर इथे रविवारच्या दिवशी इतकी गर्दी असते, म्हणजे 11 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंतचा याचा टायमिंग असतो. तर त्यामुळे मग सकाळीचच खूप गर्दी असते इथे. तर बघू शकता, बाहेर गाड्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत आणि लोकं पण वेटिंगला बाहेर थांबलेली आहेत. आता संडे म्हटला ना, की मुलं तसे 9-10 वाजता उठतात झोपेतून. पण आज आम्हाला बाहेर यायचं होतं, त्यामुळे विवान आणि शुभ्रा दोघं पण लवकरच उठलेले होते आणि विवानला झोप पण येत होती. तर बघता-बघता आम्ही आलो. तर मामांसाठी जे गिफ्ट आणलेले होते ते गिफ्ट त्यांना दिलं. मग छान फोटो वगैरे काढला त्यांच्यासोबत आणि मग छान गप्पा गोष्टी पण झाल्या आमच्या. तर माझ्या मोठ्या मामी पण आलेल्या होत्या, 2 नंबरच्या मामी पण आलेल्या होत्या आणि मावश्या पण आलेल्या होत्या. तर आम्ही सर्वजण छान गप्पा मारत बसलेलो होतो. तर माझी सर्दी अजून गेलेली नाही आहे. तर मामी मला तेच आयुर्वेदिक काही औषधं सांगत होते, हे घ्या, ते घ्या. तर चालूच असते. तर माझ्या मावश्या आणि त्यांची फॅमिली पण आलेली होती. तर जे त्याचे त्याचे पाहुणे सांभाळत होतं आणि मग त्यानंतर आम्ही छान थोडा वेळ बसलेलो होतो गप्पा मारत. तर कल्याणहून त्या आलेल्या होत्या आणि त्यांना लगेच रिटर्न जाण्यासाठी निघायचं पण होतं. आता माहेरी आल्यानंतर आपला पाय काही लवकर निघत नाही. तर मग आम्ही छान गप्पा वगैरे मारल्याच मारल्या. त्यानंतर आम्ही गेलो माधुरीकडे. तर संध्याकाळचं छान माधुरीने बिर्याणी बनवलेली होती. मग छान आम्ही सर्वांनी जेवणं वगैरे केले. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.